आज आहे थेरपीचा 5वा दिवस. 5वा? तिसरा चौथा दिवस. एक दिवस मोजते मी, पण अशी की कधी जाते. चला निघालोय परत दवाखान्यात. आज काय वेगळी थेरपी ते दाखवते. हॉस्पिटल जवळ आलो आम्ही आणि गाडीमध्ये CNG नव्हता. ऑलरेडी पेट्रोलवर गाडी लागलेली होती. म्हटलं अगोदर CNG भरून घ्यावं, कारण की मला माहीत नव्हतं. पण दवाखान्यातच एक दादा होते, त्यांनी सांगितलेलं आहे की इथं पिसापूरमध्ये, केसापूर आहे का पिसापूर आहे माहीत नाही, इथे पंप आहे म्हणून सांगितलेलं. मग कालच सांगितलेलं त्यांनी, काल भरला म्हणून आज आम्ही डायरेक्टली CNG भरायला आलो. CNG वगैरे भरला आणि निघालो पिसा देवीला CNG भरायला आलो. CNG भरून आता हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. CNG भरला, आता आईला घेऊन दवाखान्यात जायचं. पण आईला घेऊन दवाखान्यामध्ये निघताना असं होतं की खूप कमी वेळात खूप जास्त काही सांगायचं राहतं. त्यामुळं म्हटलं आधी दवाखान्यात पोहोचूया आणि मग पुढचं सांगूया. हा होता जो मागे गेला, तो होता पोखरी फाटा आणि हे आहे पिसादेवी गाव. आणि इथे मी गाडी पार्क केली आणि हॉस्पिटलमध्ये आलो. हॉस्पिटलचं नाव आहे धन्वंतरी हॉस्पिटल. थेरपी खूप चांगली देतात इथे. थेरपी घेताना एक होतं की पटपट ऑलरेडी लेट झालं, त्यामुळं पटपट थेरपी घेऊन सगळे मशिनरीवर थेरपी घ्यायच्या होत्या. पण गेल्या चहा घेतला. चहा गुळाचा होता, खूप छान होता. आणि मग वडिलांना आज सोबत आणलेलं होतं, त्यामुळं वडिलांनाही सगळ्या मशिनरी मी दाखवत होते की ह्या मशिनीवर काय होतं, त्या मशिनीवर काय होतं. हा बेड आहे जो बॉडीला मसाज देतो. इथे सगळ्यांची राहण्याची सोय असते. इथे ते कंबरांना पायाला ट्रॅक देतात. आणि मग ही एक मशीन होती, मी पण घेतली थेरपी, कारण की मलाही अनुभव घ्यायचा होता. माझी पण खूप कंबर दुखते ड्रायव्हिंग करून. संपूर्ण ट्रीटमेंट घेऊन ट्रीटमेंट आता झाली आहे. आम्ही निघालो आता घरून परत जायचं आहे दुसऱ्या फंक्शनला. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. घरी आलो, घरून परत आम्हाला दुसऱ्या फंक्शनसाठी जायचं होतं. त्यामुळं मग पटकन म्हटलं आवरायचं पण आहे. भाऊला फोन करून सांगितलेलं, वहिनीला फोन. घरी आलो, त्यानंतर मग आरोहीला ट्युशनहून आणायचं होतं. आरोहीला ट्युशनहून घेतलं. त्यानंतर तयारी करायची होती. तयारी करता माझं मेकअपचं सामान सगळं पडलं खाली, फुटलं. आशाताई आलेली होती, तिच्यासोबत थोडा वेळ गप्पा मारल्या आणि निघालो बड्डेसाठी निघालो. आणि रस्त्याला जसं लागलो ते एक मध्येच ट्रॅक्टर उभं होतं. ते ट्रॅक्टर वगैरे क्रॉस केलं, हायवेला आलो. आशाताईला ड्रॉप केलं आणि पोहोचलो आम्ही बड्डेच्या ठिकाणी. म्हणजेच जे बिरोळ्याजवळ त्यांचा मळा होता. बड्डे ठिकाणी आम्ही पोहोचलोय, पण आता आम्हाला दिसत नाहीये. बड्डेच्या ठिकाणी आलो, फोटो वगैरे काढले. खूप छान कार्यक्रम झाला आणि लवकरच परत पण निघायचं होतं आम्हाला. खूप आधीच उशीर झालेला होता बड्डेला यायला. हे माझ्या गावातले काही माझे नातेवाईक मिळालेले, भेटलेले, त्यांना लवकरच निघालो होतो आम्ही. मग संभाजीनगरला आलो. परत घरी पण आम्हाला इतकं लेट होणार होतं वाटलं नव्हतं, पण कार्यक्रमाला उशीर होत गेला आणि आम्हालाही निघायला उशीर होत गेला. तरी पण आम्ही जेवण केले आणि लगेच हात धुतला निघलं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत नक्की पाहिला असेल तर धन्यवाद.